श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आज मी माझं ब्लाऊज रुटीन दाखवणार आहे. हे कालचं ब्लाऊज आहे, अर्धवट राहिलं होतं. अर्धवट म्हणजे फक्त ह्याचं बाही आणि फिटिंग राहिलं होतं, ते मी आता करून घेत आहे. हे ब्लाऊज या ठिकाणी तयार झालेलं आहे. याचा पाठीमागचा गळा डिझाईनचा केलेला आहे आणि याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे, तुम्ही नक्की बघा. फक्त लेस वापरून ह्याचा गळा तयार केलेला आहे. कटोरी ब्लाऊज आहे. त्यानंतर याच मापाचा आणखी एक ब्लाऊज मी याच कस्टमरचं काल शिवलं होतं. याचा देखील गळा डिझाईनचा आहे. याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे. आणि हे एक ब्लाऊज मी तयार केलेलं आहे. त्यानंतर आज जी ब्लाऊज मला शिवायची आहे त्याचं मी आधी कटिंग करून घेणार आहे आणि त्यानंतर मग शिवायला बसणार आहे. हे एक ब्लाऊज आहे, कटोरी ब्लाऊज अस्तरचं आहे. याचा आधी मला पेपर कटिंग करावं लागेल कारण नवीन कस्टमर आहे. त्यानंतर हे ब्लाऊज शिवायचं आहे. कॉटनचा पीस आहे, 4 टक्स ब्लाऊज आहे. याचं मी डायरेक्ट कपड्यावर कटिंग करणार आहे. त्यानंतर हे मला काही अर्जंट द्यायचं नाही आहे, त्यामुळे मी हे ठेवून दिलं. आणि जे आज ब्लाऊज द्यायचे आहेत त्याचं मी आधी कटिंग करून घेणार आहे. हे 4 ब्लाऊज एकाच कस्टमरचे आलेले आहेत. हे देखील नवीन आहे. हे आधी मला पेपर कटिंग करावं लागेल. ह्याच्यातील एक ब्लाऊज त्यांना आज द्यायचं आहे. आज मला जी ब्लाऊज द्यायची आहेत ते मी वेगळी काढून ठेवलेली आहेत आणि त्याचं कटिंग आधी करणार आहे आणि त्यानंतर मग शिवायला बसणार आहे. या पद्धतीने हे 3 ब्लाऊज मला शिवायचे आहेत. त्याच्या आधी कटिंग करावं लागेल. हे मी पहिल्यांदा घेतलेलं आहे पेपर कटिंगसाठी. याची उंची, छातीचा भाग सगळं आधी मोजून घेऊन मग पेपर कटिंग करत आहे. या पद्धतीने पेपर कटिंग करून घेतल्यानंतर मग अस्तर कटिंग आणि मग मेन फॅब्रिकचं कटिंग होईल. या ठिकाणी पेपर कटिंग करून झालेलं आहे. आता अस्तरच्या कापडावरती कटिंग आधी मार्किंग करून घेऊन मग कटिंग करणार आहे. त्याच पद्धतीने बाही, साईड कटोरी, क्रॉसपट्टी कशा पद्धतीने ॲडजस्ट होईल ते बघून या पद्धतीने मी अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे. आता मेन फॅब्रिकवरती कटिंग करून घेणार आहे. यावर देखील आधी आपल्याला हे पार्ट्स ठेवून बघावं लागेल कोणता पार्ट कुठे बसेल. बाहीला बहुतेक बाहीला जोड द्यावा लागला. या पद्धतीने एक ब्लाऊज माझं कटिंग करून झालेलं आहे. याच पद्धतीने मी बाकीचे ब्लाऊज देखील कटिंग करून घेतलेले आहेत. जे ब्लाऊज शिवायचं आहे ते मी आता मशीनवरती घेतलेलं आहे. ते आता स्टिचिंग करणार आहे. आधी गळ्याचा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे. गोलच गळा आहे, गोट मारायचा आहे याला. या पद्धतीने गळा कटिंग करून घेतलेला आहे. मेन फॅब्रिकवरती अशा पद्धतीने अस्तरचा भाग ठेवून खालच्या बाजूला टीप मारून घेणार आहे आणि मग गळा अस्तरचं कापड आपल्याला आतल्या बाजूला पलटी मारून घ्यायचं आहे.
या पद्धतीने पाठीचा भाग तयार करून घेत आहे. पाठीचा भाग तयार झालेला आहे. त्यानंतर मी संपूर्ण ब्लाऊज शिवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे. ह्याचं गोट फिटिंग वगैरे सगळं झालेलं आहे. आणि आता यानंतर मी दुसरा ब्लाऊज शिवायला घेणार आहे. याला मी धागा भरून घेतलेला आहे मॅचिंगचा. त्यानंतर हे देखील ब्लाऊज आता मी शिवणार आहे. हे देखील ब्लाऊज आता शिवून तयार झालेलं आहे. मध्ये मला ब्लाऊज शिवताना उठावं लागलं, पाणी वगैरे आलं, ते भरलं. त्यानंतर परत मी हे ब्लाऊज शिवायला बसले. हे बिना अस्तरचं आहे, कॉटनचं ब्लाऊज. ह्याला जास्त वेळ लागणार नाही. याचा धागा वगैरे भरून घेतला आणि त्यानंतर मग मी शिवायला बसले. पण मला अचानक दुसरं काम आल्यामुळं हा ब्लाऊज माझा आजचा शिवून झाला नाही. तर आज 3 ब्लाऊज कटिंग करून 2 ब्लाऊज शिवून पूर्ण झाले.